बस सारखं नको करू. बॉडी हॉस्पिटलला जाईल तिथे इन्क्वेस्ट चालू करू. खबर तिकडं ऑनलाईन नोंदवली. इन्क्वेस्ट पूर्ण झाला की तो डॉक्टरांच्या ताब्यात देऊ. ते पंचनामा करून PM रिपोर्ट येतील आपल्याला. बरोबर. आजोबाला दुसरी गोष्ट आता कसं आहे, आता येणं तिथं त्याने खाल्लं नाही सगळ्यात महत्त्वाचं. तर आम्हाला 3 वर्ष आता पण तिने फुलपणी गिरली घेतलं नाही. अजून पण त्याने लिहायला आपल्या गिरणीच्या खालच्या भागात जास्त लांब नाही बोलून घेतो. त्या स्पॉटला आपण जसं आपण शोधून सेम डेला सेम डेला हे करू आणि ट्रॅप करून घ्या. आणि मग त्याचे बाकी सॅम्पल सगळे घेतले होते. पण ते काय बरं असं काय नाही आता काय मुलगा आहे ना सगळ्याच्या खाली बसून नाही, ते नाही म्हणायचं. त्यांनी फक्त ओढून द्यायला. ओढून नाही गेला तो ओढून त्यांनी खाल्ला असता. पण आता हे सगळे होते सगळे आवाज लगेच आलो आम्ही ना. 15 मिनिटं समोर काय गेली घटना 5 वाजता 11 मिनिटं यांचा फोन होता ना तेव्हापासून हे सगळे सर्च करत होते आणि मग बाकीचं त्याला टाइम त्याच्यामुळे तो आणि हे माणसं आसपास असल्यामुळे त्यांनी इकडे तिकडे आम्हाला चाकवा देत राहिला ओढून नेलं होय ना. अर्धा तासाने परत आलो होता तू. आलो आमच्या परत आला तिथं त्या पोरांना म्हटलं आता काट्यान ते घ्या परत परत खालून वर निघाला ना तर उसतच निघाला. माणसांची मुवमेंट असल्यामुळे त्यांनी लगेच आवाज चालू होता टाइम नाही भेटला त्याला जर 15-20 मिनिटं आत जर टाइम भेटला तर नक्की खाल्लं असतं काही. आता पळालं ना तिथून जागा सोडून. सगळी इंजुरी डोक्यालाच आहे ना. डॉक्टर ते ओढत नाही ना फक्त आता पहाटे आम्ही त्या सगळ्यांनी पण गेलो होतो पण रक्ताचे डाग दिसत नाही त्या टाइमला अंधार असल्यामुळे आणि पाऊस असल्यामुळे गावचा तिकडं झाला